तुम्हाला डोकेदुखीचा त्रास आहे का? चला पाहूयात वेगवेगळ्या प्रकारचे हेडेक्स. कामाचा ताण, स्ट्रेस, झोपेची कमतरता यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्या टाईट होतात आणि मेंदूला कमी रक्तपुरवठा होतो. त्यामुळे डोकेदुखी होते. डिहायड्रेशन, पाणी कमी पिल्यामुळे ब्रेन सेल्सवरती प्रेशर येते. याला डल पेन असेही म्हणतात. स्क्रीन टाईम व पॉश्चर, खूप वेळ लॅपटॉप किंवा फोनवर बसल्याने आपला नेक आणि बॅक स्टिफ होते, ज्याच्यामुळे आपलं डोकं जड होतं. सायनस हेडेक, नाक बंद, सर्दी, ॲलर्जी याच्यामुळे आपल्या डोक्याचा पुढचा भाग दुखायला चालू होतो. मायग्रेन, ही कंडिशन वेगळी आहे ज्यामध्ये डोक्याचा एकच भाग दुखेल, उलटी आल्यासारखं होईल, प्रकाशाची सेन्सिटिव्हिटी होईल. अशी लक्षणे मायग्रेनमध्ये असतात. आता यावर सोल्युशन काय? रोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. स्क्रीन टाईमला ब्रेक घ्या. स्ट्रेस कमी करा. योगा, मेडिटेशन, वॉकिंग. 7 ते 8 तास पुरेशी झोप घ्या. आणि वारंवार खूप सिव्हिअर हेडेक असेल तर नक्की डॉक्टरांना दाखवा. कारण बऱ्याच वेळेस हे BP, डोळ्यांचे आजार किंवा मायग्रेनचे सिम्पटम्स असू शकतात.